जुन्नर तालुक्यातील नारायणगाव या ठिकाणी असणारा प्रसिद्ध बजाज या दुचाकीच्या शोरूममधून मागच्या काही दिवसांपूर्वी एक दुचाकी अज्ञात चोराने चोरून नेली. विशेष म्हणजे जवळपास 3 लाख रुपयांच्या हून अधिक किंमत असणारी ही बजाज कंपनीची डॉमिनोर गाडी ह्या चोराने चोरून नेली. विशेष म्हणजे हा चोर मागचा दरवाजा उचकून आतमध्ये आला. तो डायरेक्ट त्या गाडीजवळ गेला. ती गाडी त्याने काढली आणि पाठीमागच्या बाजूने तो चोर ती गाडी घेऊन निघून गेला. अत्यंत सराईतपणे, जसं काही या शोरूम मधल्या प्रत्येक कानाकोपरा आणि खानाखुणा त्याला माहीत असल्यासारखं त्याने अगदी सराईतपणे या शोरूम मधून ही दुचाकी चोरून नेली. विशेष म्हणजे हा चोर येताना महिलांचा गाऊन घालून आला होता. हातामध्ये हातमोजे, तोंड पूर्णपणे पॅक अशा पद्धतीने येऊन त्याने या डॉमिनोर गाडीची चोरी केली. या संदर्भात बजाज शोरूमच्या मॅनेजर यांनी नारायणगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून पोलिसांनी लवकरात लवकर वाहन शोधण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासनही या मंडळींना दिले. मात्र हा चोर ज्या पद्धतीने शोरूममध्ये घुसलाय आणि ज्या पद्धतीने त्याने चोरी केली त्याला या शोरूमचा कानाकोपरा माहीत असल्याचं यावरून दिसून येते. मात्र हा चोर नेमका कोण, याने कशा पद्धतीने चोरी केली याबाबत पोलिसांना चोर सापडल्यानंतरच अधिक माहिती मिळेल. पोलीस देखील हा चोर शोधण्यासाठी अगदी शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी बजाज शोरूमच्या माध्यमातून तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडून अतिशय योग्य सहकार्य मिळत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले. ही गाडी या बजाज शोरूमच्या पाठीमागच्या दरवाजातून बाहेर नेऊन मागच्या बाजूने असणाऱ्या कॅनॉलवरनं गाडी पसार केल्याचं लक्षात येते. गाडीला रजिस्ट्रेशन नंबर नाहीये. मात्र गाडीच्या चेसी नंबरवरनं ही गाडी ओळखता येईल. त्याच पद्धतीने ह्या गाडीला आकर्षक असा हिरवा कलर आहे. त्यामुळे गाडी अगदी दुरूनही दिसेल अशा पद्धतीचा हा रंग आहे. त्यामुळे बजाज शोरूमच्या वतीने देखील नागरिकांना आवाहन करण्यात आले. अशी बिना नंबर प्लेट असलेली बजाज कंपनीची हिरव्या कलरची डॉमिनोर गाडी आपल्याला कुठे दिसल्यास आपण तात्काळ नारायणगाव शोरूमशी अथवा खाली दिलेल्या नंबरशी संपर्क करावा असं आवाहन करण्यात आले. अशा पद्धतीने नव्या गाड्यांच्या शोरूममधूनच चोऱ्या होऊ लागल्यानं शोरूम मालकांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. रात्रीच्या वेळी जोरदार पाऊस होता. त्यामुळे आमचा वॉचमन पावसामुळे कामावर येऊ शकला नाही आणि त्याचाच गैरफायदा या चोराने घेतला असल्याचं यावेळी बजाज शोरूमच्या माध्यमातून सांगण्यात आले. हा चोर लवकरात लवकर सापडेल अशीच अपेक्षा. पहा.com साठी नारायणगाव. सर नमस्कार. काय नाव सर आपलं? आता आपण नारायणगावच्या बजाजच्या शोरूममध्ये आहोत. तुम्ही तर ॲज अ सेल्स मॅनेजर. आता ह्या शोरूममध्ये मागच्या 8 तारखेच्या दरम्यान काहीतरी रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. नेमकं काय घडलंय आणि काय मुद्देमाल या ठिकाणावरून चोरीला गेलाय? 8 जुलै 2026 रोजी सकाळी ज्यावेळेस एम्प्लॉई आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह पीडीआयवाले सकाळी 9:30च्या दरम्यान कामाला आले. कामाला आल्यानंतर प्रथम त्यांनी रेग्युलर टाईमनुसार आपला दरवाजा वगैरे करून आत आले. जो स्टॉक वगैरे चेक करतात तो चेक करत होते. त्यामध्ये आम्हाला एक डॉमिनर 400 गाडी हिरव्या कलरची एक नंबरला लावलेली कमी दिसली. त्यानंतर त्यांनी मला फोन केला एम्प्लॉई लगेच. मग आम्ही आल्यानंतर कॅमेरे वगैरे चेक केले की गाडी कुठं मिस झाली आपली. त्यामध्ये आम्हाला दिसून आलं की ही गाडी काल रात्री 1:30 ते 1:45च्या दरम्यान आपल्या शोरूम मधनं चोरी झालेली आहे. अच्छा. मग आम्ही आमच्या सिनियर लोकांना वरती कळवलं वगैरे. आपल्याकडे इथं सीसीटीव्ही आहे? नाही, सीसीटीव्ही पूर्ण आहे. पण पूर्ण सीसीटीव्ही बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की 1:30-1:45च्या दरम्यान तो जो अज्ञात चोर आहे त्यांनी फ्रंट साईडने नाही मागच्या साईडनी एंट्री करून आतमध्ये आला. तो मागे एक सेटर आहे त्याचे 2 लॉक तोडले त्यांनी आणि आतमध्ये एंट्री केली. आतमध्ये एंट्री केल्यानंतर त्या व्यक्तीने डायरेक्ट त्याच गाडीपाशी गेला, म्हणजे सेल्समध्ये त्याच गाडीपाशी गेला. तिथनं ती गाडी बाहेर आणली. ह्या दरवाज्यापासून काढताना थोडंसं त्याला त्रास झाला किंवा तकलीफ झाली ते दिसते त्यामध्ये. तर त्यांनी ती बाहेर नेली, बाहेर लावली गाडी. पुन्हा तो चोर आतमध्ये आला. त्या सीसीटीव्ही मध्ये जसं दिसतं तसं तुम्हाला सांगतोय. स्पेअर पार्ट मध्ये गेला तो. त्यांनी जिथं समजा लॉकर वगैरे ते खोललं
त्याच्या हातामध्ये त्यामध्ये दिसतंय की ते अवजार आहे की लॉक वगैरे तोडायचं वगैरे. आणि बाकी इथनं जाताना तो असं गाऊन वगैरे घालून किंवा पूर्ण चेहरा त्याचा बंद करून असं लेडीज असल्याचं निर्दर्शन म्हणजे विचार करण्यासारखं सुरुवातीला तसं लक्षात येतं. केलेलं आहे. आणि ती एकच गाडी तो घेऊन गेलेला आहे. बाकी दुसऱ्या कुठल्या गाडीला त्यांनी हात नाही लावलेला किंवा बघितलेलं पण नाही. म्हणजे पर्टिक्युलर डॉमिनोरच त्याने दिलेली आहे, जाणीवपूर्वक म्हणा किंवा रॅकिंग वगैरे टाईप असं टाईप. आता आपल्या समोरच्या बाजूला पुणे नाशिक हायवे, मग गाडी बाहेर काढल्यानंतर ती पुन्हा रस्त्यावर आणली आहे की ते पुन्हा रस्त्यावरती तर नाहीये, कारण आम्ही कॅमेरा फ्रंटचा चेक केला तर काहीच दिसत नाही त्याच्यामध्ये. बॅक साईडनी त्यांनी गाडी समजा स्क्रॅप एरिया आहे तिथनं पाठीमागे एक रोड आहे कॅनलवर ढकलत गाडी गेली असं आमचा अंदाज, आणि तिकडनं ती गाडी फरार केली. अच्छा. त्यानंतर आम्ही त्याची पोलीस कंप्लेंट वगैरे एफआयआर वगैरे दाखल केलेलं आहे. तर पोलीस त्यांच्या पद्धतीने चौकशी करत आहे. लवकरात लवकर त्याचा तपास लावू. आता ही जी तुम्ही जे सांगताय की तो सेल्समध्ये आला, ती गाडी एकदम तिकडे फ्रंटला कोपऱ्यात उभी होती, पर्टिक्युलर तीच गाडी नेण्याचा त्याचा थोडासा उद्देश असं तुम्हाला काही जाणवतंय का की त्याच गाडीच्या बाबतीत ती चोरी? पोलिसांना आम्ही जे एम्प्लॉय होते आमच्याकडे काम करणारे ते सोडून गेले, त्यांचे नंबर, चालू एम्प्लॉय त्यांचे नंबर, किंवा कुणी इन्क्वायरी केल्या किंवा सर्व्हिस मध्ये आलेला कस्टमर, कारण पर्टिक्युलर दुसऱ्या कुठल्या गाडीला हात पण लावलेला नाही, बघितलेलं पण नाही. तीच गाडी काढली, बाहेर नेली, टेबलवर पण मोबाईल होते, काहीच नाही बघितलं. आणि तुम्ही जे सांगताय की ते स्पेअर पार्ट्सच्या तिथे गेले, त्यांनी तो लॉकर उघडला, आता आतमध्ये जाऊन पर्टिक्युलर लॉकर उघडणं हे एक तर माहितीच्या माणसाला माहिती असतं, किंवा ज्याने येऊन शोरूमची रेकी केलेली आहे किंवा पाहणी केली, 2-3 वेळा ग्राहक बनून यायचा प्रयत्न केला, सगळीकडे पाहणी केली, असं कुणीतरी करू शकतं. याच्यासाठी आम्ही काय केलंय की आमच्याकडे जेवढे 1 महिन्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे आमचे, आम्ही त्याच्यावरती काम चालू केलेलं आहे. तर असं जर कुठली व्यक्ती आम्हाला संशयित वाटत असेल तर आम्ही ते योग्य त्याची कारवाई त्याच्यावरती करू. मग आता तुम्ही पोलीस स्टेशनला त्याची तक्रार दिली आहे, साहेबांनी नेमकं काय सांगितलं? साहेबांनी सांगितले की आम्ही त्याच्यावरती वर्किंग चालू आहे आणि लवकरात लवकर तुमची गाडी पण शोधून देऊ. आणि काही त्यांच्याकडे असे फुटेज आणि गोष्टी सापडल्या ज्याच्यावरनं ते म्हणले की आम्ही त्या गोष्टीचा लवकरात लवकर निकाल लावून तुम्हाला देऊ. आणि जी गाडी चोरीला गेली, आमचं असं नारायणगावच्या लोकांना आव्हान आहे की ग्रीन कलरची आमची डॉमिनोर आहे, जिला नंबर वगैरे रजिस्ट्रेशन नंबर वगैरे काही आलेला नाहीये. अशी गाडी जर तुम्हाला कुठं कोणी चालवताना किंवा कुठं लावलेली किंवा अज्ञात स्थळी अशी कुठं सोडून गेलेली असेल, जर तुम्ही अशी कुठली गाडी तुम्हाला निदर्शनास येते तर माझा नंबर आहे 7071999959. या नंबरवरती आम्हाला कॉल करून गाडीची माहिती द्या. माहिती देणाऱ्या व्यक्तीस आम्ही योग्य ते बक्षीस आणि त्यांचं योग्य ते सन्मान आम्ही करून देऊ त्याच्यामध्ये. सर, थोडीशी टेक्निकल माहिती, रजिस्टर नंबर नसलेली गाडी आहे, मग ती तसं तिला कशा पद्धतीने ट्रॅक करू शकतो? मग कारण विचारतो मी तुम्हाला. समजा 4 व्हीलर असेल तर ती आपण नवीन घ्यायला घेतो, रजिस्टर नंबर यायच्या आधी तिला टीसी नंबर पडलेला असतो, त्याच्या टीसी नंबरवरनं तिचा इन्शुरन्स निघतो, तशी ती गाडी ट्रॅक करता येऊ शकते. छोट्या वाहनांच्या बाबतीत, दुचाकीच्या बाबतीत तसं काही होऊ शकतं का? नाही, तसं तर त्याच्या बाबतीत काही करता येणार नाही आपल्याला. पण कलर हा युनिक आहे त्या गाडीचा. तुम्ही 2 किलोमीटर 1 किलोमीटरवरनं जरी बघितली तर तो ग्रीन कलर असा आहे की तुम्हाला कुठेही तो कळून येतो. आणि त्याचा चासी नंबर आम्ही खाली ह्याच्यावरती देऊ. जर समजा तुम्हाला अशी अज्ञात गाडी कुठं भेटली तर तुम्ही त्या चासी नंबरवरनं ती गाडी ओळखू शकता. आणि चासी नंबर त्याचं बघणं अवघड नाहीये, साईडला तुम्हाला चासी नंबर दिलेला असतो. अशा घटना म्हणजे एखाद्याच्या घरून गाडी चोरीला जाणं, चौकातून गाडी चोरीला जाणं, पण शोरूममधनं नवी कोरं वाहन चोरीला जाणं, अशी घटना फार रेअर आहे. काय काळजी घेतली पाहिजे इथून पुढे? तुम्ही काय आता काळजी घेताय? याच्यासाठी माझ्या सगळ्या नागरिकांना आव्हान आहे की आपल्या गाड्या सुरक्षित ठिकाणी लावा आणि योग्य ते लॉक वगैरे त्याचं चेक करून घ्या. आणि आम्ही आमच्या इथं थोडीशी अजून प्रिकॉशन घेतले. आमचे सीसीटीव्ही वाढवलेले आहेत, प्लस एक्स्ट्रा मॅन पॉवर म्हणजे वॉचमॅन आम्ही आता नाईटचे पण जास्त वाढवलेले. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी वॉचमन होता का? म्हणजे आपल्या शोरूमला वॉचमन आहे माझ्या माहितीप्रमाणे? आमच्या शोरूमला वॉचमॅन आहे, पण त्या दिवशी जसं तुम्ही बघितलं असेल की मागच्या 1 आठवड्यात 4 दिवस खूप पाऊस होता, त्याच्यामुळे आमचा त्या दिवशी वॉचमॅन आला नव्हता. आणि कदाचित ज्यांनी चोरी केली त्या इसमांनाही माहिती होतं की आज तिथं वॉचमॅन नाहीये, तर त्यांनी त्या गोष्टीचा फायदा घेतला. अच्छा, म्हणजे आता पोलिसांनी तुम्हाला आश्वासन दिलंय की आपण दिलंय की लवकरात लवकर आम्ही तुमची गाडी शोधून देऊ. आणि त्याच्यामध्ये कसं आहे की त्यांनी आम्हाला 2-3 गोष्टी सांगितल्यात की त्या व्यक्तीबद्दल आम्हाला थोडीफार माहिती मिळालेली आहे, तर लवकरात लवकर आम्ही त्या गोष्टीचा निकाल लावून देऊ. धन्यवाद. धन्यवाद.